तर भावांनो, ही आहे आमच्या पाण्याची टाकी आणि ह्याच पाण्याच्या टाकीतून पूर्ण गावाला सकाळी पाणी सुटतंय. पावसाळ्यामध्ये सुटतंय, उन्हाळ्यामध्ये सुटत नाही आणि हिवाळ्यामध्ये कधी कधी सुटतंय. नंतर आता 2-4 दिवसाखाली जाऊन मोबाईल आणलाय. आणलेला मोबाईलचा काही मी व्हिडिओ केला नाही. तर कोणता मोबाईल आणलाय काय नाही हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे दाखवणारच आहे. आणि ह्याची क्वालिटी कशी आहे काय नाही हे तुम्ही मला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा. नमस्कार भावांनो, आता वाजलेत संध्याकाळचे 5:30. दिवस चाललाय मावळतीला आणि ही सूर्याची सनलाईट बघू शकता माझ्या चेहऱ्यावर पडायला लागली. म्हणजे दिवस असा चाललाय जसं काय उन्हाळा आहे आणि आहे तर पावसाळा. आणि पाऊस तर आज आमच्या इकडे 20 ते 25 दिवस झालं. शेतकऱ्यांनी पेरून उगवून आलं आणि धानांनी कोळपी पण चालू केली, तरी पण पावसाचा काही पत्ता नाही. धानांनी आता शेवटी धानाली आशक्तपणा यायला ते मानाखाली टाकून द्यायलेत आणि म्हणजे करपायला लागलेत उदाहरणार्थ. पण पाऊस काही पड नाही. तर तुम्हाला थोडं वातावरण दाखवतो गावाच्या साईडचं कसं आहे काय नाही ते. आता मी स्लॅपवर आहे आणि मला गावात ब्लॉग बनवायचा झाला की मी स्लॅपवरच येऊन ब्लॉग शूट करत असतो. आता तुम्ही म्हणता खाली काय लाज वाटते का? तर वाटती बाबा, कारण नवीन सुरुवात आहे. सध्या लाज तर वाटणारच आहे. आणि जोपर्यंत आपण जास्तीत जास्त व्हिडिओ दररोज टाकणार नाही तशी तशी आपली भीती कमी होणार नाही. त्यामुळं मी माझा प्रयत्न असतं की दररोज एक व्हिडिओ गेलाच पाहिजे. आधीमध्ये बंद केलं तर कारण काही चलना गेलं तर व्ह्यूजही ना गेलं त्यांना, लाईक्सही ना गेलं त्यांना, आपले सबस्क्रायबर वाढत नव्हते. त्याच्यामुळं मध्ये 1 महिना बंद केलं होतं आणि आपल्याकडं मोबाईल पण थोडा लो क्वालिटीचा होता, त्याची क्लॅरिटी काही तेवढी व्यवस्थित नव्हती. त्यानंतर आता 2-4 दिवसाखाली जाऊन मोबाईल आणलाय. आणलेला मोबाईलचा काही मी व्हिडिओ केला नाही. तर कोणता मोबाईल आणलाय काय नाही हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे दाखवणारच आहे. आणि ह्याची क्वालिटी कशी आहे काय नाही हे तुम्ही मला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर चला थोडा गावचा नजारा दाखवतो कसा आहे काय नाही. तर भावांनो, ही आहे आमच्या पाण्याची टाकी आणि ह्याच पाण्याच्या टाकीतून पूर्ण गावाला सकाळी पाणी सुटतंय. पावसाळ्यामध्ये सुटतंय, उन्हाळ्यामध्ये सुटत नाही आणि हिवाळ्यामध्ये कधी कधी सुटतंय. त्यानंतर हे माझ्या स्लॅबवर जे लाकूड टाकले हे बांधकामवाल्याचं आम्हीच ठेवून घेतलंय. हे दांडकं दिसायला सेंट्रिंगचं, ह्याच्यावर धुणं बिणं वाळू घालतील घरचे. तुम्ही म्हणता हे कशाला आडवं टाकले, तर ती बाटली लेकरनं ठुली असेल. आणि हे झाड आणि या झाडाच्या साईडच आमच्या समाजाचं समाज मंदिर. बाकी हे साईडचा डोंगर व्ह्यू बघू शकता कसा आहे नाही. आणि हे लाईटचा डीपी, ह्याच डीपीवरून आम्हाला लाईट आहे. तर आभाळ एकदम सपाट दिसायला लागले. इकडं आले थोडे डग भरून, पण ते काही खाली रिचवायच्या मूडमध्ये नाहीत. बाकी हे इकडं आपली पश्चिम दिशा, हे सूर्य बघू शकता. बाकी हे आमच्या स्लॅबवर इथं पाण्याचा बॅलर आहे. इकडं हे ज्वारी ठेवण्यासाठी घेतलेलं होतं, आम्ही गावात आलं ते विकणार त्याच्याकडून घेतलं हे 1200 रुपयाला. त्याच्यामध्ये ज्वारी भरून त्याला असं पॅक बांधून टाकलं पावसानं, म्हणजे पावसाचं पाणी आतमध्ये शिरू नये आणि ज्वारी खराब होऊ नये. बाकी इथं हे एक गमला आहे, कुंडी, त्याच्यात आहे त्या ह्याचं झाड, कशाचं, ओव्याचं झाड, ओवा ओवा. तुम्ही म्हणता पुदिना बिदिना आहे का, तर नाही. आणि त्यानंतर हे दूरदर्शनचं टावर आमच्या गावातलं, त्याच्यावर आता या लाईनी विळखा घातलाय बघू शकता. हे कशाचं टावर आहे मला माहिती नाही, पण आम्ही ह्याला दूरदर्शनच म्हणतो. बाकी लाईट ब्लिंक करायला दोन त्याच्या आजूबाजूच्या, तुम्ही म्हणता त्या का मचमच करायला लागल्यात. आणि हे इकडल्या साईडला गाव आहे आमचं. हे खाली ते मंदिर वगैरे बघू शकता, मंदिराचं शिखर दिसत असेल तुम्हाला. बाकी गावात काही बांधकाम वगैरे चालू आहेत नवीन. आणि ही पोलवरून ही तार गेली आपल्या स्लॅबवरूनच जाणार होती, पण तिला आम्ही असं हे लाकडाचं हे टेकन देऊन तिला पार बाजूला सारले स्लॅबच्या आणि पैप घातलेत. कारण इथं कुणी आलं वरी तर हातबीत लावू नये आणि लावला तर त्याला शॉर्टबीट लावू नये. असा हे एकंदरीत गावाचा नजारा. बाकी हे सिमेंट रस्ते, कॉन्क्रीट बिंक्रीट बघू शकता तुम्ही. बाकी आमच्या जिन्याच्या पार ताडपत्रीच्या चिरमुळ्याला उभायला लागले, त्याला एक ताडपत्री आणून बांधायची. काच टाकायला आता सध्या काही पैसे नाहीत आपल्याकडे, कारण तंगी खूप चालू आहे सध्या. तर हे असा एकंदरीत नजारा आहे. तर भावांनो, आता बोलूया मेन मुद्द्याचं. तर मी मोबाईल घेतलाय मोटो G67 पॉवर. आता ह्या मोबाईलची किंमत तुम्ही ऑनलाईन जाऊन चेक करू शकता. तर हे मोबाईल मी खास व्हिडिओ बनवण्यासाठी घेतलाय. आणि पहिला मोबाईल जो होता माझ्याकडे ते होता सॅमसंग गॅलेक्सी
ते 13,000चा फोन होता, पण त्याची कॅमेरा क्वालिटी तेवढी काय खास नव्हती. तर मग इथं थोडी व्हिडिओसाठी क्वालिटी मॅटर करते, त्याच्यामुळं आपण हा फोन 2-4 दिवसाखाली जाऊन आणलाय. त्याच्या काही अनबॉक्सिंगचा व्हिडिओ वगैरे मी काही शूट केला नाही आणि मला करू पण वाटला नाही, कारण आणताना मनामध्ये थोडं दुःख होतं, कारण आपण फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी मोबाईल घ्यायला आणि आपले पैसे कुठंतरी चाललेत हे असं मला वाटू लागलं. पण त्याच्यामुळं मी व्हिडिओ वगैरे बनवला नाही. तर बघू, ह्याच्यामध्ये सक्सेस तर भेटलंय, चॅनल तर मोनेटाईज झालंय, आपल्याकडे ॲडसन्स भेटलाय, आपल्याला सगळं झालंय. फक्त आपल्याला एक व्हिडिओ व्हायरल जाण्याची फक्त प्रतीक्षा आहे. जे व्हिडिओ माझं नशीब बनवेल किंवा नशीब डाऊन करेल. तर त्या व्हिडिओसाठी मी म्हणजे दररोज एक व्हिडिओ मी आजच्यापेक्षा उद्या चांगला बनवण्याचा दररोज प्रयत्न करत आहे. पण आपल्याला अजून पाहिजे तेवढं काही म्हणजे सक्सेस किंवा यश भेटलेलं नाही आणि भेटत राहील जर आपण प्रामाणिकपणे किंवा चांगलं काम नियमितपणे रेग्युलर काम करीत राहिल्यावर एक ना एक दिवस सक्सेस भेटतच असते. तर मी मोबाईल त्याच्यासाठी घेतला आहे आणि आता व्हिडिओ मी फक्त यूट्यूबवरच टाकतो, इंस्टाग्रामवर टाकत नाही. इंस्टाग्रामवर ह्याच्या आधी 2-4 अकाउंट ओपन केले, वाकडे तिकडे थोडेफार व्हिडिओ टाकले, त्याला काही व्ह्यूज वगैरे यायचे नाहीत. त्यानंतर लगेच मी चॅनल ते आपलं आय डी बंद करून टाकायची. तर आता काल परवा एक आय डी ओपन केली, त्याच्यावर एक व्हिडिओ म्हणजे एक रील आणि एक पोस्ट टाकली फोटोची, त्याला पण 700 का 800 काहीतरी व्ह्यूज वगैरे आले त्या. तर तिकडं काही टाकत नाही, कारण तिकडं पैसे देत नाही ना, इंस्टाग्राम पैसे देत नाही. पैसे कोण देत आहे तर तुम्हाला त्याचे स्पॉन्सर, कोलॅबरेट किंवा स्टोरी ॲड करण्याचे पैसे, पुन्हा तुम्हाला भेटलेले ॲड ह्याचे पैसे इंस्टाग्रामवर भेटतात आणि त्यासाठी तुमच्याजवळ साधारणतः 1 मिलियन 2 मिलियन फॉलोअर्स पाहिजे. तर एकंदरीत इंस्टाग्रामवरती झंझट असते आणि रील बनवा, गाणं, त्याला कंटेंट हुडका, टॉपिक हुडका, कशावर रील बनवा, ते सगळा म्हणजे डोक्याच्या बाहेरचा खेळ आहे. इथं आपलं कसं आहे, जरा मोबाईलचा कॅमेरा, दिवसभर काय केलं आहे काय नाही ब्लॉग शूट करा आणि अपलोड करा. 4-5 मिनटाचा बी ब्लॉग झाला तरी बस झाला. म्हणजे इकडं कंटेंट हुडकायची जास्त गरज नाही. तिथं लवकर व्हायरल होतं आहे, कारण ट्रेंडिंग सॉन्ग असते, सॉन्गवर एखादा व्हिडिओ बनला की तुमचा व्हिडिओ रातोरात व्हायरल होतं आहे. पण तिकडं व्हायरल होऊन काय उपयोग नसतं. इकडं यूट्यूबवर जर एक व्हिडिओ व्हायरल गेला तर चांगली अर्निंग पण होऊ शकते. म्हणजे जिकडं पैसा देतंय तिकडं काम करायची अशी डॉक्युलिटी किंवा मेंटॅलिटी माझी असते आणि आतापर्यंत आपण तेच करत आलेलो आहे. तर चालतंय मंडळी, दिवस मावळ आहे, बघू शकता माझ्या पाठीमागं, आणि वातावरण एक नंबर झालंय, छान हवा सुटली स्लॅपवर. तर आजचा ब्लॉग खूप मोठा झालाय का नाही म्हणजे ते बघितल्यानंतरच मला कळलं आता, कारण शूट तर करतोयच. तर चालतंय, इथंच थांबूया. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, तसंच एक कमेंट पण करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.